नमस्कार, मी राधेश्याम शिंदे, मराठवाडा बिर्याणी हाऊस या नावाने गेली 15 वर्षे ह्या मराठवाडा बिर्याणी हाऊसच्या नावाने व्यवसायामध्ये आहे. आणि बऱ्याच काळापासून आमच्या काळा मसाल्याचं रहस्य बऱ्याच लोकांनी विचारलं की तुमचा काळा मसाला कसा बनवला जातो किंवा हा कसा हायजीन आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा चर्चा झाली. आणि मध्यंतरीच्या पिरियडमध्ये मी सुरुवात ज्यावेळेस केली तेव्हा गावाकडून 5 किलोपर्यंत मसाला आणायचो. ह्या मसाल्याची सुरुवात झाली तर आज जवळपास मला महिन्याला 200 किलोपर्यंतचा मसाला लागतो. आज बघतोय आपण की पूर्वी ते घरून यायचा मसाला, आज माझा व्यवसाय कमर्शियल झाला. तरी पूर्वी काय करायचे, आमच्या मराठवाड्यामध्ये 12 महिन्याचा एकत्र मसाला बनवला जायचा. की उन्हाळ्यामध्ये गृहिणीला तोच उद्योग असायचा की 1-12 मसाला करून ठेवला की तो एवढा हायजेनिक मसाला असायचा की तो कधी त्या मसाला म्हणजे 1 वर्षभर टिकण्याची क्षमता असायची त्या मसाल्याची. त्यात कुठल्याही प्रकारचं फ्रोझन वगैरे मिक्स केलं जायचं नाही. त्यामुळं आजच्या काळामध्ये जो बघतोय आपण की काळा मसाला म्हणलं की लोक म्हणतात नको, काळा मसाल्याने आम्हाला पित्त होतो किंवा त्रास होतो. चला मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष आमचा काळा मसाला कसा होतो. चला सुरुवात करतो आपण की आमच्याकडे ही मिरची जी वापरली जाते सर, ही मिरची याला ज्वाला नावाची मिरची की सर्वात तिखट असा प्रकार हा, याला कोणी लवंगी मिरची वगैरे म्हणतात. तर ही मिरची आम्ही आमच्या बीड जिल्ह्यातून घेऊन येतो. ही मिरची आणल्यानंतर याची प्रोसेस अशी होते की 1 दिवस असं तिला वाळायला ठेवावं लागतं. पूर्णपैकी वाळली ती मिरची किंवा वाळल्यानंतर ती मिरची आपण अशा पद्धतीने भाजून घेतो. ह्या नदीच्या कडेला येऊन भाजण्याचं कारण असं आहे की आपण हे एखाद्या घरात भाजू शकत नाही. ही जर भाजली तर याचा अर्धा किलोमीटरपर्यंत ठसका जातो. चला मी तुम्हाला दाखवतो की ही मिरची कशा पद्धतीने भाजली जाते. या इकडे तुम्हाला दाखवतो. ही मिरची ज्यावेळेस भाजली जाते चुलीवरती किंवा आपण गॅसवर टाकतोय, टाकरे बाळा मिरची, याचा एवढा तीव्र झटका येतो, ह्या ठसक्यात माणूस थांबवू शकत नाही. त्यामुळं नाक बांधून हे करावं लागतं. चला तुम्हाला मी झालेली भाजलेली मिरची कशी भाजली ते दाखवतो, कशी काळी करावं लागते मिरची. ती बघा, आता आपण तिथून ही मिरची भाजलेली, ही जवळपास 200 किलोची मिरची आहे. आता ही साधारण 1 महिनाभरापर्यंत आम्हाला हा मसाला जातो. ह्या मिरचीबरोबर जे काही बाकीचे सिक्रेट मसाले आहेत जे आपण ह्या मसाल्यामध्ये वापरतो, चला मी तुम्हाला दाखवतो, त्याचा परिचय करून देतो. या आज आपण बघतोय की ज्या 200 किलो मिरचीसाठी जो आपण मसाला वापरतोय मध्ये, तो प्रत्यक्ष मसाला मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवतोय. तसा हा इथं माझ्याकडे क्वांटिटीमध्ये कमी आहे, तो बाकीचा मसाला तिकडे ठेवला आहे. पण मी सगळ्या मसाल्याबद्दलचे तुम्हाला नाव आणि त्याचा परिचय करून देतो. ही माझ्याजवळ हातात आहे जी लवंग आहे, ही कुठल्याही प्रकारचं ह्याचं ऑइल काढलेलं नाही, ही लवंग आहे. त्याच्यानंतर जो मसाल्यामध्ये तिखटपणा आणायचा ती ही काळी मिरी, त्या काळी मिरीबरोबर इथं बघा माझ्या बाजूला आहे माझ्याकडे ही मसाला विलायची. बरेचशा मंडळीला मसाल्याच्या पदार्थात कुठले कुठले पदार्थ वापरले जातात माहीत नाही, पण ते तुम्हाला मी दाखवतो सगळं. त्याच्याबरोबर हा इथं बघा माझ्यासमोर नाकेसर आहे, हा नाकेसर आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ही महागडी, काही जणाला हा मसाला तो वापरतोय माहीत नाही, याला जावित्री असे म्हणतात. आणि हे सगळ्या मसाल्याची तीव्रता कमी करण्यासाठी ज्यावेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक करतात तर त्या पुरणपोळीमध्ये जायफळ वापरलं जातं. त्याचं कारण असं की त्या जायफळामुळे ह्या सगळ्या मसाल्याची जी तीव्रता आहे ती कमी करायचं काम करतं, त्यामुळे पित्त वगैरे होत नाही. आता अलीकडच्या काळामध्ये बघतोय की आपण रेडीमेड मसाले आणतो आणि रेडीमेड मसाले आणून ते रेडीमेड मसाले टिकण्यासाठी ज्या पद्धतीने त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते ती एक प्रकारचं फ्रोझन मसाले बनवले जातात. म्हणून त्या फ्रोझन मसाल्यापासून बऱ्यापैकी लोकांना त्रास होतो. म्हणून लोक म्हणतात नाही नाही, काळा मसाला नसला तर आम्ही नाही खाणार. आणि त्या काळा मसाल्यामुळं कुठल्याही प्रकारचं माणसाला शारीरिक म्हणजे बाधा होत नाही. किंवा हे जे मसाले पदार्थ आहे हे बऱ्यापैकी आयुर्वेदिकमध्ये सुद्धा वापरले जातात. त्याच्या बघा, त्याच्यात इथं मी ही सुंठ एक वापरतो, दाखवतो तुम्हाला. ही सुंठ आहे याच्यात. आता ही सुंठ मी माझे हॉटेलवरले जेवढे मसाले आहेत ना, स्वतः जातीने जाऊन ते निवडून आणणं, चांगल्या दर्जाचे मसाले एकत्र करणं आणि त्या मसाल्यापासून जो मसाला बनवला जातो. बऱ्याच बाया मंडळीचं माझ्याकडं हे होतं की तुम्ही तुमचा मसाला कसा तयार केला जातो किंवा आम्हाला तो सांगा. आता तो सांगण्याचा विषय नाही, पण आज मी तुम्हाला दाखवतोय. मला दाखवण्यामागे एकच प्रामाणिकपणा की ह्या दर्जाचा मसाला आपण इथं तयार करतो. त्याच्यामध्ये ती लवंगी मिरची असेल, हा बघा तुम्हाला इथं दिसन. बिर्याणीमधला सगळ्यातला मोठा सिक्रेट जर असेल तर हे शाही जिरा. ह्या शाही जिऱ्यापासून जे बिर्याणीची खरी टेस्ट आहे ती. आता हा शाही जिरा नंबर 1चा आहे. हा आपण काश्मीर म्हणून मागवतो. ह्या शाही जिराचं जर बघितलं तर तुम्ही जर असा हातावर चोळला किंवा खिशात टाकला आणि त्याचा वास घेतला तर 2 दिवस त्याचा वास जात नाही तुमच्याकडे. हे प्रत्येक ठिकाणचे निवडून आणलेले मसाले आहेत आणि ह्या एकत्र मसाल्यापासून आपण काळा मसाला बनवतो. आतापर्यंत आपण बघितलं की ती लाल मिरची आपण भाजली, त्या मिरचीबरोबर हे जे आपण निवडक मसाले इथं आणलेले आहेत, आता हे प्रत्येक मसाला आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. ते पूर्ण भाजल्यानंतर एकत्र केलं जातं. हा उद्योग एवढा मेहनती असल्यामुळे गृहिणीने टाळला आहे आणि म्हणून आता आपण फ्रोझन मसाल्याकडे वळलो, जे की रेडीमेड पॅकिंगकडे बघतोय आपण. चला तुम्हाला दाखवतो हा मसाला कसा भाजला जातो. या पद्धतीने हे मसाला पूर्ण भाजून घ्यायचा, पूर्ण खरपूस मसाला होईपर्यंत भाजून घ्यायचा. याला ते जेवढे मसाल्याचे पदार्थ आहेत, हे प्रत्येक मसाल्याचे पदार्थ आपण आता हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, आता हे खोबरं आहे, ते खोबरं पण तळून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर ही इलायची आहे किंवा सुंठ आहे, माझ्या हातात हे जायफळ आहे.
हे प्रत्येक आयटम आता आपलं भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर हे सगळे एकत्र करून आपण त्या डंका कांडप यंत्रावरती नेऊन हे मसाले सगळे आपण हे करतो. आणि हे निवडक मसाले याच्यातलं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की हे आपल्याकडं लवंग आहे. आता मसाल्याच्या पदार्थामध्ये जी लवंग येते तर त्याचं ऑइल काढून ती मसाल्याचे पदार्थ वापरले जाते, म्हणूनच ते जे फ्रोझन मसाले त्या पद्धतीने केले जातात. आपण काय करतो, हे प्रत्येक मसाले निवडक पद्धतीने स्वतः जाऊन हे सगळे चांगल्या दर्जाचे प्रत्येक ठिकाणीच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून हे शोधून आणलेले मसाले आहेत. आणि हे मसाले एकत्र भाजल्यानंतर हे ती मिरची आणि हे मसाले हे भाजलेले आयटम एकत्र करून आपण त्याला डंकेवरती कुटून घेतो. मसाला कशा पद्धतीने बनवला जातो हे प्रत्येक सिक्रेट दाखवले, त्याच्यामध्ये ते निवडक मिरची असेल किंवा प्रत्येक ठिकाणचा वेगळा वेगळा ठिकाणाहून आणलेले जे काही मसाले ते एकत्र करून ते मसाला कशा पद्धतीने बनवला जातो. बरेच वर्षापासून मला माझ्या कस्टमरांची हे होती की बाबा जसं तुम्ही आम्हाला किचनमध्ये नेऊन दाखवता तसा काळा मसाला तुमचा कसा होतो किंवा तुम्ही कुठून आणता आणि त्याचं प्रमाण काय, ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी मला एक 10 वर्षापासून विचारपूस चालली होती. पण म्हटलं चला आज तेही सिक्रेट आपण सांगू. आणि त्याच्यामुळे हे काय बऱ्यापैकी कस्टमरला की हे खरोखरच स्वतः तयार केलेलं वापरतात. पण आपल्याकडे पॅकिंगवरती न भर देता आपण प्रत्येक माणसाच्या आरोग्यावरती ध्यान दिलेले आणि त्या आरोग्याला बाधणार नाही ही मसाल्याची आपण जी रेसिपी डेव्हलप केली. आज बघतोय की माझ्याकडे 365 दिवस मी स्वतः किंवा माझा ग्राहक जेवायला येतो आणि मला जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा कधी सांगतात की सर तुमच्या मसाल्यामधून कधीच त्रास होत नाही. बऱ्याच गृहिणी म्हणतात की मला तुमचा मसाला कसा आहे दाखवा किंवा आम्हाला थोडा द्यायला येईल का. मी विकत नाही मसाला, पण त्याच्यावरती फार मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं हे श्रेय आज बघतोय की माझे वाकडमधून मराठवाडा बिर्याणी हाऊसपासून ते भूमकर चौकातल्या रूट टेरेस रेस्टॉरंटपर्यंत आज मला महिन्याला 200 किलो मसाला लागतो. सुरुवात जी केली होती ती मी 5 किलोपासून केली होती. तिथपर्यंत हे माझ्या व्यवसायातलं पारदर्शकपणा, व्यवसायातल्या चांगल्या गुणवत्तेचा मसाला, त्यामुळे मी तिथपर्यंत गेलो. बऱ्यापैकी बघतोय आपण की मसाल्याचे पदार्थ आपण 1 किलोचा रेट जर बघितला तर ते 1 किलोच्या रेटच्या 3 पट मला किंमत मोजावं लागते. कारण त्या निवडक पदार्थ आपण तिथं जे लवंग असन, शहाजिरा असन, माझा शहाजिरा तुम्हाला माहित नाही, माझा काश्मीरहून शहाजिरा मागवतो. त्या काश्मीरहून येणाऱ्या शहाजिराचा तो 1 नंबरची क्वालिटीच येतो. आपल्याकडे बऱ्यापैकी 3 नंबर 4 नंबरचा शहाजिरा बाजारात येतो, पण त्यात तो फ्लेवर किंवा ते मसाला जे येत नाही. हे प्रत्येक ठिकाणून प्रत्येक राज्यामधून कुठला मसाला कुठे मिळतो एक 5 वर्ष ते सर्च केलं आणि त्याच्यापासून आता हे मसाला बनवले. आजपर्यंत तुम्ही मला मराठवाडा बिर्याणी हाऊसला गेले 15 वर्षापासून असंच प्रेम दिले. आता जस्ट आम्ही जे भूमकर चौकामध्ये रूट टेरेसचं रेस्टॉरंट केलं आहे तिथेही असाच प्रतिसाद मिळतोय आणि तुमचं सर्वांचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू. धन्यवाद.